नमस्कार. आज आपला ऑनलाईन वेट लॉस मॅनेजमेंट कोर्समधला शेवटचा दिवस, 12वा दिवस. सर्वप्रथम मला ज्यांनी सपोर्ट केला त्या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि कामना करतो त्यांचं वेट हे येत्या 1-2 महिन्यामध्ये त्यांना जे डिझायर्ड वेट होतं त्या डिझायर्ड वेटपर्यंत आलेले असते. काही प्रॉब्लेम्स असतील, क्वेरीज असतील तर मी नेहमी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तुम्ही केव्हाही व्हॉट्सअप, फेसबुक किंवा यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये मला क्वेश्चन्स विचारू शकता. तर आजच्या ह्या शेवटच्या सेशनमध्ये आपण आत्तापर्यंत ज्या 11 दिवस घेतलेले सेशन्स आहेत तर होप तुम्ही सर्वजण त्याला फॉलो करताय. पण दुसरी गोष्ट मी आज एक सांगणार आहे, ते जर फॉलो होत नसतील किंवा त्याच्यापैकी 50% जरी आपण फॉलो करत असाल तरीही रिझल्ट हा तुम्हाला येणारच आहे. आणि आजच्या सेशनमध्ये आपल्याला जे मोटिवेशन मिळत नव्हतं किंवा काही वेळेस डाएट घेतलं होतं परंतु ते कधी होतंय कधी नाही, तर अशा ह्या गोष्टी जर होत असतील तर आपल्याला मी घेऊन आलोय आज एक नवीन टेक्निक NLP. ही वर्ल्ड वाईड वापरली जाते. ही सायकोलॉजीमधली खूप चांगली आणि खूप अशा जे प्रॉब्लेम्स आहेत, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स असतील, फिजिकल प्रॉब्लेम्स असतील तर ते प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी ही NLP वापरली जाते. तर NLP म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. ह्याच्या नावामध्येच, ह्या टेक्निकच्या नावामध्येच तिचा अर्थ दडलेला आहे. न्यूरो मीन्स जो न्यूरॉन्स ब्रेनला म्हणतात, लिंग्विस्टिक म्हणजे भाषा आणि प्रोग्रामिंग म्हणजे आपण एखादा प्रोग्राम करणे किंवा ॲक्शन करणे. किंवा आपण काय करतो या न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राममध्ये, आपला विचार आपल्या शब्दांद्वारे आपल्या ब्रेनला एका शिस्तीमध्ये आणतो, म्हणजे एका अरायमध्ये आणतो आणि त्याला सवयीमध्ये कन्वर्ट करतो. त्याला आपल्या सवयीमध्ये कन्वर्ट केल्यानंतर ती ॲक्शन आपले शरीर ऑटोमॅटिक करतं. म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामचं एवढं महत्त्व आहे. एखादी ॲक्शन आपल्याकडून जर घडत नसेल तर आपण आपल्या ब्रेनला जर प्रोग्रामिंग केली तर 100% आपलं ब्रेन ती ॲक्शन सवयीमध्ये कन्वर्ट करते. तर ह्याच थेरीवर ही NLP अवलंबून आहे. तर ही आता आपण पाहू कशी करायची. तर यामध्ये 2 पार्ट्स आहेत. एक आहे तुमची करंट इमेज तयार करणे, म्हणजे स्वतःची सध्याची इमेज किंवा व्हिज्युअलाइज करणे. आपण व्हिज्युअलाइज करणे म्हणजे डोळे बंद करून तुम्हाला स्वतःला पाहणे, जी सध्याची इमेज आहे. तर सध्याच्या इमेजमध्ये जे सध्याचे रिअल प्रॉब्लेम आहेत तेच, म्हणजे मी सांगतोय म्हणून ते प्रॉब्लेम क्रिएट करणे असं नाही. तर जे तुम्ही समजा व्यायाम रोज होत नाही, प्रोक्रॅस्टिनेशन होत आहे, म्हणजेच आपल्याला व्यायामामध्ये दिरंगाई होतीये, तुमचं टाइम टेबल प्रमाणे तुम्ही काम करत नाही आहेत, म्हणजे वेळेवर तुमचं 2 वाजताचा लंच आहे, तुम्ही 4ला घेता, काहीही खाताय, तर त्यावेळेस तुम्हाला तो वेट लॉसमध्ये तुमच्या जे अडथळे येत आहेत, झोप व्यवस्थित पाहिजे, झोपत नाही आहेत, मोबाईल एक्सेस होतोय, तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे लिस्ट डाऊन करायचे आणि ह्या प्रॉब्लेम्सला एक एक प्रॉब्लेम तुमचा करंट मी म्हणजे सध्याचा मी जो आहे तर त्या इमेजला तुम्ही डोळे बंद केल्यानंतर तुमच्या त्या इमेज समोर ते पेस्ट करायचे किंवा चिटकवायचे. हे इमॅजिनरी, हे व्हिज्युअलाइज करायचे की हे प्रॉब्लेम्स आहेत माझ्यासोबत, म्हणून माझं वेट कमी होत नाही, हे माझे अडथळे आहेत. आणि ती इमेज ही थोडीशी छोटी ठेवायची, ज्या तुमची इमेज आहे ती. तर हा पहिला पार्ट आहे. दुसरा पार्ट आहे, ह्या पहिल्या पार्ट सोबत सुद्धा तुम्ही त्याच्यासोबत इमोशन्स पण जोडायच्यात. म्हणजे सध्या तुम्ही ठरवताय परंतु होत नाहीये, मग हे प्रॉब्लेम आहे माझ्या वजन कमी करण्यासाठी, त्याच्यामुळं माझं डिमोटिवेट होतोय, मला फ्रस्ट्रेशन येत आहे, मी सॅड आहे, मी दुःखी आहे. तर ह्या इमोशन्स तुमच्या पहिल्या व्हिज्युअलायझेशन सोबत राहतील. दुसरं व्हिज्युअलायझेशन आहे तुम्ही नंतरचे, म्हणजे आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन यू, हे व्हिज्युअलायझेशन करायचे. तर हे अडथळे दूर केल्यानंतर तुम्ही कसे राहाल, तुमच्या कल्पनेमधले तुम्ही कसे राहाल, तर ही इमेज करायची. ती मोठी इमेज असेल. ती काय असेल मग, तुम्ही वेळेवर काम करताय, तुमचं गोड खाण्याची इच्छा कमी होतीये, तुम्ही स्वतःवर कंट्रोल ठेवताय, तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट झालेला आहे, तुमची एनर्जी वाढलेली आहे, तुमचं शरीर एकदम स्लिम ट्रिम झालेलं आहे, तुमच्या आवडत्या कपड्यांमध्ये तुम्ही फिरताय आणि तुमचा हा कॉन्फिडन्स, तुमची ही ब्युटी बघून सर्व तुमचे आप्तेष्ट मित्र तुमची स्तुती करतायत, तुमची अप्रेझल करतायत, तुम्हाला अभिमान वाटतोय स्वतःचा. तर ही इमेज ह्या फिलिंग सोबत हॅपीनेस, कॉन्फिडन्स, त्यानंतर प्राईड, प्राऊड, तर ह्या जो इमोशन्स आहेत त्या इमोशन्स
सोबत असेल ती मोठी इमेज जी दुसरी आहे. ह्या दोन व्हिज्युअलायझेशन तुम्ही 1-1 मिनिटाचं व्हिज्युअलाइज करायचं. त्यानंतर आता NLP मधली स्विच टेक्निक वापरायची. डोळे बंद केल्यानंतर 1 मिनिट तुम्ही नंबर 1 ची इमेज, जे करंट तुम्ही आहात ती इमेज तुम्हाला व्हिज्युअलाइज करायची. जे प्रॉब्लेम सोबत आहे, तुम्हाला सॅड फील होईल ते इमेज बघून. त्यानंतर लगेच फक्त क्षणाचाही विलंब न करता 1 मिनिटानंतर तुम्ही हात अशा पद्धतीनं करायचे, म्हणजे ऍक्शन करायची आणि इमॅजिन करायचे, व्हिज्युअलाइज करायचे, ती इमेज व्हॅनिश होतीये, तुमची दुसरी इमेज अपिअर होती. हे 1 मिनिट नंतर दुसरी इमेज तुम्हाला 3 मिनिट व्हिज्युअलाइज करायची. त्या इमेज सोबत कंप्लीट ज्या हॅपी इमोशन्स आहेत, कॉन्फिडन्स, हॅपीनेस, यानंतर जो अप्रेझल आहे, प्राऊड आहे, तुमचा जो एनर्जी आहे, तर ह्या फील करायच्या. तर ते फील केल्यानंतर तुम्हाला त्याचा पूर्ण सिनॅरिओ तयार करायचा आहे, व्हिज्युअलाइज करायचा आहे. लोक माझ्याकडं किंवा माझे आप्तेष्ट माझ्याकडं बघून हे एकदम स्तुती करतायत, माझा खूप समाजामध्ये मान उंचावलेली आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही व्हिज्युअलाइज करायच्या सेकंड इमेजमध्ये. अशा पद्धतीनं 3 वेळेस करायचं आहे. 1 मिनिट बॅड इमेज जी करंट आहे, बॅड इन केस तुमच्या समस्यांसोबत आहे ती इमेज, सॅड इमेज. त्यानंतर दुसरी इमेज समस्या व्हॅनिश झाल्यानंतर जी मोठी आहे, जी क्लिअर इमेज व्हिज्युअलाइज करायची, क्लिअर इमेज. तर असं 3 वेळेस करायचं आहे. यानंतर हा टाइम कमी करायचा आहे. पहिल्या इमेजचा जो 1 मिनिटाचा टाइम आहे तो 30 सेकंद, 15 सेकंद, 6 सेकंद आणि तो पुन्हा व्हॅनिश होईल. हळूहळू ती इमेज येणार नाही. तुम्ही फक्त व्हिज्युअलाइज करायची तुमची सेकंड इमेज, जिच्यामध्ये तुमच्या हॅपी इमोशन्स आहेत. तर ह्या टेक्निकमुळं हे दिवसातनं 1 वेळेस करायचे आणि हिला रिमाइंडर करायचे 3 वेळेस की मी त्या इमेजकडं ट्रान्सफॉर्म होतीये, मी रोज दिवसेंदिवस त्या इमेजकडं माझ्या ट्रान्सफॉर्म होतीये, त्या इमेजमध्ये मी स्वतःला ट्रान्सफॉर्म करतोय किंवा करतीये. तर हे 7 दिवस जर केलं तर एक मिरॅकलस याचे रिझल्ट्स आहेत. तुमच्या कुठल्याही सवयी सोडण्यासाठी, ज्या आपल्याला वजन कमी करण्यामध्ये अडथळा निर्माण होतात, तर त्या सवयी सोडण्यासाठी ही खूप चांगली शास्त्रशुद्ध आणि सायकोलॉजिकल ट्रीटमेंट किंवा थेरपी आहे. तर ही आपण रोज 7 दिवस केल्यानंतर आपल्याला त्याची, तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये आफ्टर इफेक्ट, जर इफेक्ट झाला तरच तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट द्या. थँक्यू. यानंतर आपल्याला तुमचे जे सर्टिफिकेट्स आहेत बऱ्याच जणांचे, तर ते सर्टिफिकेटसाठी मला ईमेल, तुमचा फीडबॅकमध्येच तुम्ही फीडबॅक जो द्याल व्हॉट्सअपवर, तर त्याच्यामध्ये नाव आणि ईमेल तुमचा पाठवा. मी तुमचे सर्टिफिकेट्स, कम्प्लिशन सर्टिफिकेट्स हे ईमेलवर तुम्हाला सेंड करेन. स्टे ॲट होम, स्टे फिट अँड लूज वेट.